निम्न पैनगंगा आंदोलन प्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या विरोधात तक्रार. रास्ता रोको आंदोलनास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप, आंदोलनकर्त्यांचे आर्णी पोलिसांकडे निवेदन. निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाविरोधात 10 एप्रिल 2026 रोजी आर्णी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ आणि तहसीलदार आर्णी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने वारंवार दिलेल्या निवेदनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय किसान मोर्चा व निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदने देऊन प्रकल्पाबाबत माहिती व स्पष्टीकरण मागण्यात आले होते. मात्र या निवेदनांना प्रशासनाकडून कोणताही लेखी प्रतिसाद देण्यात आला नाही. 10 एप्रिल रोजी सकाळी आर्णी तहसील कार्यालयासमोर आंदोलनकर्ते एकत्र आले व दिवसभर शांततामय मार्गाने आपली भूमिका मांडत प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. सायंकाळी तहसीलदारांशी चर्चा झाली, परंतु त्यांनी याबाबत निर्णय देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला, मात्र त्यातूनही कोणताही ठोस निर्णय मिळाला नाही. आंदोलनकर्त्यांच्या मते प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर नाही मिळाल्यामुळे आणि वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद नाही मिळाल्यामुळे संविधानाच्या कलम 19 अंतर्गत शांततामय मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आर्णी पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलीस निरीक्षकांनी चौकशी करत रास्ता रोको केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की आंदोलनासाठी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर दीपक राजाभाऊ इंगळे, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, बालाजी केशव कांबळे, प्रदेश प्रभारी चक्रधर देवसरकर, राज्य कार्याध्यक्ष भुवन गौतम मुनेश्वर, जिल्हा प्रचारक सुनील गवई, जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा प्रशांत मुनेश्वर, राज्य प्रवक्ता विमोद मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष विद्वान केवटे, बहुजन मुक्ती पार्टी गणपत गव्हाळे, गजानन गोडवे, सतीश कांबळे, तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्ष्या आहेत. तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई नाही झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या ठिकाणी एक त्यानंतर आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आणि आम्हाला नोटिसा देत आहेत. आता ते काय तुम्ही प्रोसेस करत आहे कोर्टामध्ये तुम्ही दाखल करणार आहे. त्या ज्या काही नोटिसा आम्हाला देण्यात आलेल्या आहेत, आमचं सर्वांचं म्हणणं असं आहे की आमचं रास्ता रोको करायचं नव्हतं. आम्हाला प्रशासनानं आमच्या निवेदनाची जी काही उत्तरं आहेत ते उत्तर देणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी आम्ही गेल्या 3 महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करतोय. आणि आज सकाळी सुद्धा 11 वाजता आले. आम्ही 11 वाजता येऊन आम्ही 4 वाजेपर्यंत बसले. आम्ही त्यावेळी सांगितले की आमचं काय म्हणण्यात ते ऐकून घ्यावं आणि आम्हाला 2 ओळीचं पत्र लिखितमध्ये द्यावं, परंतु प्रशासनाने ते ऐकलं नाही. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या कुठल्याही निवेदनाची दखल न घेतला आणि आमच्यावरती हे रास्ता रोको करण्यास मजबूर केलेला, अशा प्रकारची आमची कंप्लेंट आहे. की आम्ही कंप्लेंट करत आहोत आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यावरती सुद्धा FIR फाटला पाहिजे, त्यांना सुद्धा नोटीस दिली पाहिजे किंवा जे काही प्रोसिजर आपली असेल त्या पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे, अशी कंप्लेंट आहे. कंप्लेंट आपण स्वीकारावी आणि आम्हाला उशीर आरोपी आहे का? हो. आता त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब जे काही दिवसभरात तो पूर्ण घटनाक्रमाने लिहून काढलेला आहे. व्हिडिओ आहे सगळा. 6 आरोपी म्हणून बाकी कोण शासनाचे अधिकारी असतील.